वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आज तुम्हाला कवठाची चटणी बनवून दाखवणार आहे. कशा प्रकारे बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे, एकदम साधे आणि सिंपल पद्धतीने. तर पहा, इथे मी कवठाचा गर काढून घेतलेला आहे. नंतर त्यामध्ये मी इथे जिरे, लाल तिखट, मीठ, गूळ घालून घेतलेला आहे. नंतर त्यामध्ये मी इथे थोडं पाणी ॲड केलेलं आहे. नंतर या मिश्रणाला मिक्सीने फिरवून घेतलेलं आहे. नंतर एका मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. नंतर त्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता, लसूण अशा प्रकारे मी टाकून नंतर लालसर कलर येईपर्यंत तळून घेतला. नंतर जे आपण कवठाच्या चटणीचं मिश्रण काढलं होतं ते आपण या तेलामध्ये ॲड करूयात. नंतर अशा प्रकारे छान व्यवस्थितरित्या परतून घेते. पहा, नंतर हे चांगलं एकजीव होईपर्यंत आणि कलर चेंज होईपर्यंत अशा प्रकारे आपण या कवठाच्या चटणीला शिजवून घेते. पहा, किती छान कलर चेंज झालेला आहे. ही चटणी खायला पण खूप छान लागते. आपण नेहमी टमाट्याची बनवतो, लिंबाचं लोणचं बनवतो, आंब्याचं लोणचं बनवतो, मिरचीचं बनवतो, पण अशा प्रकारे कधी एखाद्या वेळेस कवठाची चटणी बनवून पहा, खूप खायला छान लागते. कवठ हे जास्तीत जास्त हिवाळ्यामध्ये अवेलेबल असते, तर तुम्ही एकदा आता नक्की ट्राय करून पहा. पहा, किती छान कलर चेंज झालेला आहे.